सर्वप्रथम आज जे 3 विषय मांडले होते, म्हणजे एक लक्षवेधी होती आणि 2 प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तारांकित प्रश्न मांडला होता। त्यातला पहिला जो पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे आणि कामगारांची नगरी आहे, तर कामगारांच्या सुरक्षतेसाठीचा प्रश्न मांडलेला होता की ज्या क्वालिटी पावडर कोटिंग या कंपनीमध्ये जो स्फोट झाला आणि त्याच्यात एक कर्मचारी मृत्युमुखी पडला होता आणि 5 जण अपघात दुर्घटनाग्रस्त झाले होते, त्यांच्यासाठी आणि कामगारांसाठीचा हा विषय होता। त्याच्यात कामगार मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की त्या मरण पावलेल्या मृत्युमुखी पडलेल्या कामगाराला कॉम्पन्सेशन हे द्यावं, शासन पण देणार, कंपनी देणार आणि जे अपघातग्रस्त झालेले कर्मचारी होते त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी त्यांचा खर्च आणि बाकीचे पैसे देण्याचं कबूल केलं, निर्देश दिलेत। त्याचप्रमाणे यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून त्यांनी एक कमिटी स्थापण्याचं हे केलं आणि ज्या कंपन्या विदाऊट परवानगीने चालतात अशांवर देखरेख ठेवून त्या बंद करण्याचेही निर्देश दिलेले आहेत। ई चलनच्या बाबत आज आपण पाहतोय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे इलेक्ट्रॉनिक व्हेकलला चालना देतात, दळणवळण मंत्री नितीनजी गडकरींनी चालना देतात, फ्लेक्स इंजिन वापरून कमीत कमी पोल्युशन व्हावं आणि इलेक्ट्रिक वाहक हे जास्तीत जास्त रस्त्यावर यावं म्हणून त्यांना जे टोलमाफी 21 ऑगस्ट 2025चा जो महाराष्ट्र शासनाने कायदा पारित केला त्या कायद्यानुसार ह्या वाहनधारकांना टोलमाफी डिक्लेअर केली होती, पण त्याच्याही पुढे जाऊन ती टोलमाफी होत नव्हती आणि अशा वाहनांकडनं टोल घेतला जायचा, आकारला जायचा, यासाठीचा प्रश्न मी आज उपस्थित केला आणि त्याच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष विधानसभा राहुलजी नार्वेकरांनी निर्देश दिले की 8 दिवसाच्या आतमध्ये ह्या सगळ्या कमिटी करून लवकरात लवकर ही टोलमाफी चालू झाली पाहिजे आणि आत्तापर्यंत जेवढ्या व्हेकलांकडनं टोल घेतला गेला होता इलेक्ट्रॉनिक वाहनांकडनं तो एक तर माफ करावा किंवा त्यांच्या अकाउंटला जमा करावा असे निर्देश देण्यात आले। वाहन ई चलनाच्या बाबतचा प्रश्न पूर्वी उचलला होता आणि आज उचलल्यानंतर माननीय अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून संबंधित खात्याला निर्देश दिले आणि लवकरात लवकर ज्या नागरिकांनी याच्या अगोदर जे काही चलनं दिली होती, पैसे भरलेले होते, ते निश्चितच त्यांना ते परत मिळणार आहेत। अजून एक तिसरा प्रश्न असा होता की राहटणीमध्ये निसर्ग सोसायटीच्या सह्याद्री सोसायटीच्या आजूबाजूला विक्रांत वाईन्स आणि बजाज म्हणजे हे FL2 आणि CL3 असे 2 वाईन शॉप होते जे अधिकृत होते, पण त्याला जी काही पूर्तता करायची होती कायदेशीर, म्हणजे त्यांचं दुकानाचं शॉप पॅक रिन्यू नव्हतं, त्याच्यानंतर त्यांनी दुकानाला कंप्लेशन घेतलेलं नव्हतं आणि खोटं सांगून तिथं परमिशन घेतली होती। त्याच्यावर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि ते दुकान बंद करण्याचे निर्देश देऊन यापुढील एक नवीन महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी कायदा पारित केलेला आहे की जे काही नवीन स्थलांतरित नवीन दुकानं होणार आहेत त्यांना ज्या ठिकाणी ज्या सोसायटीमध्ये ते दुकान उघडलं जाणार आहे त्या सोसायटीची परमिशन ही 100% लागणार आणि त्यांची NOC नसेल तर तिथे दुकान चालू करता येणार नाही, अशाबाबतचा एक कायदा हा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलेला आहे। त्यामुळे निश्चितच हे सोसायटीच्या आजूबाजूला जी वाईन शॉप असतील, दारूची दुकानं, त्याच्यामुळे नागरिकांना जो नाहक त्रास व्हायचा तो आता बंद होण्याचा निश्चितच यापासून सगळ्यांना चालना मिळेल आणि मदत होईल।